ईश्वरी रवींद्र रायकर यांचा 4थी ब मध्ये शिकते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई म्हणून बोलणार आहे. मी सावित्री बोलते. होय, तीच सावित्री जिच्या हातात सुनेची लाट मोठ्या शिक्षणाची मशाल होती, जिच्या पावलांवर काटे होते, बंडवार भविष्याची स्वप्ने होती. त्या काळातून ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर नाही, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारलेले म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहित होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही. जेव्हा मी शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्या दगड घेतला, शिव्या घातल्या, चिखल उडवला, पण प्रत्येक आपल्याला घडा पाहिजे. हा समाज बदलायचा आहे. मी पहिली मुलीची शाळा सुरू केली, कारण मला माहित होतं आज जर शिक्षण दिलं नाही तर उद्याचा आकाश काळोखाचं असेल. मुलींनो, आज तुम्ही डॉक्टर, अधिकारी, वैज्ञानिक पण काय म्हणजे जबाबच मिळालेला नाही. हा तमाशाचा उजेड आहे, जिला पेटवताना माझे हात भाजले होते. मी विधवांसाठी आवाज उठवला, बालविवाहाविरुद्ध लढले, शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा उघडल्या, कारण माझ्यासाठी माणूसच जातीपेक्षाही मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षाही श्रेष्ठ होती. आजच्या समाजात फक्त एकच प्रश्न विचारते, शिक्षण आहे पण विचार आहेत का, हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहे का, स्वातंत्र्य